स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10 याबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या पूर्वपुण्याईमुळेच आपल्याला हा मनुष्य जन्म लाभला आहे आणि आपल्या हातून हे श्री स्वामी चरित्र सारामृताचे लिखाण होत आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून ग्रंथकार पुढे कथा लिहिण्यास प्रारंभ करतात. हावेरी नामक गावी बाळप्पा नावांचे सराफीचा व्यवसाय करणारे यजुर्वेदी ब्राह्मण राहत होते. सुख, समृद्धी आणि धनधान्याला घरात काही कमी नव्हती. सर्व प्रकारचे सुख त्यांना मिळत होते. वयाच्या तिशीला त्यांनी मन प्रसन्नात लागेन असे झाले आणि त्यांना परमार्थाची ओढ लागली. प्रपंच हा क्षणभंगूर आहे. त्यातील सुखाच्या मागे धावण्यापेक्षा शाश्वत आणि मुक्तिदायक परमार्थाकडे वळण्याचा बाळप्पांनी निश्चय केला. फिरत फिरत बाळप्पा मुरगोड गावी येऊन पोहोचले. मुरगोड येथे पूर्वी चिदंबर दीक्षित नावाचे सुप्रसिद्ध महापुरुष होऊन गेले. चिदंबर दीक्षितांचा परिचय करून देताना ग्रंथकार सांगतात की मुरगोड गावी मल्हार दीक्षित नावाचे ईश्वरभक्त ब्राह्मण राहत होते. ते वेदशास्त्र संपन्न होते, परंतु संतान सुख नसल्याने सदैव उदास राहत. संतान प्राप्ती व्हावी म्हणून मल्हार दीक्षितांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. तेव्हा त्यांना शिवप्रसादामुळे पुत्ररत्ना प्राप्त झालं. साक्षात श्री शंकराने मल्हार दीक्षितांच्या पत्नीपोटी जन्म घेतला. पुढे हे बालक सर्व प्रकारच्या विद्याभ्यासात निपुण झाले. वयाच्या 8व्या वर्षी त्या बालकाने मातीच्या हत्तीला जिवंत करून आपले देवत्व सिद्ध केले. त्याच्याशी दुर्व्यवहार करणाऱ्या रावबाजी पेशवे यांचे राज्य पुढे लयास गेले. या चिदंबर दीक्षितांच्या महायज्ञ समारंभात खुद श्री स्वामी हजर होते आणि श्री स्वामींकडे तूप वाढण्याची जबाबदारी होती, असे ग्रंथकार लिहितात. जेवणावळीत जेव्हा तूप संपले तेव्हा श्री स्वामींनी रित्या कलशांना स्पर्श करून चमत्काराने सर्वांना तूप पुरवले, असे ग्रंथकारांनी कथन केलेले आहे. अशा या चिदंबर दीक्षितांच्या भूमीत बाळप्पा दाखल झाले आणि इथेच श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 10व्या अध्यायाची समाप्ती होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सोबतच आम्ही आपल्यासाठी मूळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय 10 देत आहोत. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10 ओबीबद्ध. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य, मनोनी पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐशा मनी करोनी विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते सेवटासी नेनार स्वामी समर्थ असती पे. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रती. सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वान्य सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती. पाहोनी या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगोनी सर्वत्रासी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैशाची. परितया नाही संतती मनोनिया उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी.
तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकोनिया वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोशिली. नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी शशी समान बाळू वाढलगले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघुटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडिविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविते चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगद्गुरु द्वारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामुग्री मिळवूनी द्रव्य बहुत खर्चिले. तया सामयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुढे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरीत. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्याची लागेना. तयाची हे ऐकून मुरगोडी आले धावून. मनती दीक्षितासी सांगून दाद आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. मनती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितासी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिता प्रती तया वेळी काय बोलती. आता पालटली तुझी अति त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व. वचनी ठेवोनी निर्धार निरोप तुझला दिलासे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडी ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत. मुरगोडी बाळपायेत पुण्यस्थान जाणोनी. तेथे एकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोऽध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुढील अध्याय वाचनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.